नमस्कार. DSD मराठी बायोग्राफीच्या आजच्या भागामध्ये आज आपण एका अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत जे मराठी चित्रपट अभिनेता आहेत, निर्माता आहेत, दिग्दर्शक आहेत, गायक आहेत, ज्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी भाषांमध्ये अनेक चित्रपट केलेले आहेत, अनेक चित्रपट गाजवलेले आहेत, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम केलेत, नाटकामध्ये अभिनय केलेला आहे. अभिनय, गायन, नृत्य या सगळ्या प्रकारांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे असे अष्टपैलू कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर. सचिन यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 या दिवशी पिळगाव या ठिकाणी झालेला आहे. आता यांचं मूळचं कुटुंब जे आहे गोव्यातील कोकणी कुटुंब आहे. वडील जे आहेत शरद पिळगावकर हे चित्रपट निर्माते होते. त्याचबरोबर ती मुंबईत त्यांचा छपाईचा व्यवसाय होता आणि घरामध्येच अभिनय आणि मेहनतीचं बाळकडू सचिन यांना मिळालेलं होतं. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी सचिन यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. तसं बघितलं तर 3ऱ्याच वर्षी त्यांनी सुरुवात केली होती, कारण माधवराव शिंदे यांचा सुनबाई हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये सचिन यांनी 3ऱ्या वर्षी भूमिका केलेली होती. पण हा चित्रपट पूर्णच झाला नाही आणि त्याच्यानंतर 1962 सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका करून तिथून चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. आता या चित्रपटातील भूमिकेसाठी सचिन यांना सर्वपल्ली राधाकृष्णन त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर सचिन पिळगावकर यांना बालकलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे चित्रपट मिळायला लागले होते. आता याच्यामध्ये मंजली दीदी, ज्वेल थीफ, चंदा और बिजली किंवा ब्रह्मचारी, मेला यांसारख्या 65 चित्रपटामधून त्यांनी त्या बालकलाकाराच्या भूमिका केलेल्या होत्या. आणि प्रसिद्ध अभिनेते नईम सय्यद यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलेलं होतं. आता सचिन पिळगावकर यांनी लहानपणापासूनच म्हणजे शिक्षण चालूच होतं, अभिनयाची कलासुद्धा त्यांनी जोपासलेली होती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ ते चित्रपटसृष्टीमध्ये काम करत होते. 1975 साली आलेला गीत गाता चल, 1976 साली आलेला बालिका वधू, त्यानंतर 1978 साली आलेला अखियों के झरोके से किंवा 1982 साली आलेला नदिया के पार हे अत्यंत यशस्वी चित्रपट त्यांनी केले होते आणि अभिनेता म्हणून ते घराघरापर्यंत पोहोचलेले होते. त्यानंतर हिंदी, मराठी, भोजपुरी सिनेमात पण काम केलं होतं. त्याचबरोबर ती तू तू मैं मैं ही 2000 साली आलेली मालिका किंवा कडवी खट्टी मिठी ह्या मालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला होता, निर्मिती केली होती, दिग्दर्शन केलेलं होतं. तसंच मैं बाप 1982 सालचा, त्यानंतर नवरी मिळे नवऱ्याला हा 1984 सालचा, त्यानंतर 1988 सालचा अशी ही बनवा बनवी, त्यानंतर 1990 सालचा आमच्यासारखे आम्ही, त्यानंतर 2004 सालचा नवरा माझा नवसाचा यांसारखी सुपरहिट मराठी चित्रपट जे आहेत त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं. आता याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याबरोबर ती सचिन यांनी 1980 आणि 90चे दशक आहे ते गाजवलेलं होतं. 1990च्या दशकामध्ये सचिनजी हे भारतीय टेलिव्हिजनकडे पण वळलेले होते आणि त्यांनी स्टार प्लसवरती तू तू मैं मैं ही दिग्दर्शित केलेली मालिका होती. याच्यामध्ये त्यांची पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर ती दारा सिंग यांनी अभिनय केलेला हतकर्दी याचंसुद्धा दिग्दर्शन यांनी केलं होतं. तसंच स्टार प्लसवरती चलती का नाम अंताक्षरी यांसारखे हिंदी कार्यक्रम आणि अनेक विविध कार्यक्रम किंवा मराठी चित्रपट सोहळ्यांचे पुरस्कार वितरणचं अँकरिंग जे आहे ते सुद्धा सचिनजी यांनी केलेलं होतं. 2007च्या उत्तरार्धामध्ये त्यांनी झी मराठीच्यावरती नृत्यावरती आधारित एक डान्स रियालिटी शो होता त्याच्यामध्ये सुद्धा काम केलं होतं. आणि त्रिशूल चित्रपटापासून ते सहाय्यक भूमिकेकडे वळलेले होते आणि त्यांनी शोले, अवतार, सूरसंगम, सत्ता पे सत्ता अशा पद्धतीच्या अनेक चित्रपटामध्ये भाग घेतलेला होता, भूमिका केलेल्या होत्या. 1992मध्ये त्यांनी सुभाष घई यांच्या प्रेम दिवाने आणि 1996मध्ये ऐसी भी क्या जल्दी है या चित्रपटाचं दिग्दर्शन पण केलेलं होतं. कट्यार काळजात घुसली या नाटकावर आधारित 2015मध्ये आलेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटात त्यांनी खाँसाहेब आफताब हुसेन यांची भूमिका साकारली होती. आणि त्यांनी कट्यार काळजात घुसली, शर्यत, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, त्यानंतर आमच्यासारखे आम्ही, गंमत जम्मत, माझे पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, अष्टविनायक अशा पद्धतीने 50पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांची जी अजरामर भूमिका होती शोलेमधली तर त्याच्यामध्ये सचिन यांना मानधन म्हणून अशी माहिती समोर येते की फ्रीज मिळालेला होता.
आता 2006मध्ये सचिनजींनी पत्नी सुप्रियासह हिंदी डान्स रिॲलिटी शो आहे नच बलिये त्याच्यामध्ये भाग घेतला आणि तो जिंकलेला होता. आता सचिन यांनी अशी ही आशिकी या सिनेमातून म्युझिक कंपोजर म्हणून सुद्धा पदार्पण केलेलं होतं आणि त्यांना महागुरू अशा पद्धतीचं संबोधनसुद्धा केलं जातं. अशा पद्धतीनं सचिन हे कलाकार होते किंवा त्यांनी त्यांचं कार्य जगासमोर आणलेलं होतं. तर हा माझा मार्ग एकला 1962 साली आलेला चित्रपट जो आहे तर त्या चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यानंतर 19वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1971मध्ये अजब तुझे सरकार याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1978मधला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 2016मध्ये कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मराठी पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला होता. आणि त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुप्रिया यांनी त्यांना प्रचंड साथ दिलेली होती. आता सुप्रिया जी आहे त्यांचा जन्मसुद्धा 17 ऑक्टोबर 1967चा. आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे दोघंही एक परफेक्ट कपल आहे. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो, त्यामुळे ते एकाच दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करतात. आता ज्यावेळेस नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं त्या सेटवरती दोघंही असायचे. त्यावेळेस या दोघांची पहिली भेट झालेली होती. सचिन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते, अभिनय पण करत होते आणि सुप्रिया याच्यामध्ये हिरोईन होत्या. आता सुप्रियाच्या गालावरची सुंदर खळी सचिन यांना आवडत होती आणि सचिन हे तर सगळ्यांनाच आवडणारे असे अभिनेते होते आणि त्यामुळे आता या दोघांची चांगली मैत्री झाली. नंतर त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि एकत्र राहता मग त्यांनी एकमेकांना प्रपोज केला आणि नंतर ते लग्नबंधनामध्ये अडकलेले होते. 1995मध्ये त्यांनी लग्न केलेलं होतं आणि दोघांच्यामध्ये साधारण 10 वर्षाचं अंतर होतं, पण तरीसुद्धा त्यांचा अत्यंत सुखानं आनंदाने संसार चालू होता. म्हणजे एका बाजूला अभिनय, गायन सगळ्याच बाबतीमध्ये दोघंही पती पत्नी एकमेकांना चांगल्या पद्धतीनं साथ देतात आणि त्यांची ही वाटचाल अजूनही सुरू आहे. आणि त्यांना एक कन्या आहे, त्यांचं नाव आहे श्रिया. आता श्रियासुद्धा त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे, वेबसिरीजमध्ये काम केलेलं आहे. तर आणि अशीही माहिती समोर येते की सचिन जे आहेत ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त काळ सिनेसृष्टीमध्ये काम करतायत. तर अशा पद्धतीचे जे सचिन आहेत एक मराठी व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि भरपूर आयुष्य लाभो, त्यांच्याकडून सुंदर सुंदर कलाकृती निर्माण हो, हीच आपण त्यांना शुभेच्छा देऊया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.